आजच्या डिजिटल जगात हजारो क्रिएटर्स कंटेंट तयार करतात. काहींचे व्हिडिओ येतात आणि जातात, पण काही आवाज असे असतात जे गर्दीतून उठून दिसतात. असा आवाज जो फक्त मनोरंजन करत नाही तर समाजाला प्रश्न विचारतो आणि कधी गरज भासली तर आरसा सुद्धा दाखवतो. आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा पाहणार आहोत. एक मराठी क्रिएटर, माजी रेडिओ जॉकी, क्रिकेट समालोचक आणि आपल्या शैलीनं लाखोंची पसंती मिळवणारे आर.जे. सोहम म्हणजेच सोहम शहाणे. सोहम शहाणे महाराष्ट्रातील एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. घरात मराठी संस्कृतीची मजबूत ओळख, क्रिकेटची सतत चर्चा आणि समाजात काय घडतंय याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता, हे तिन्ही त्यांच्यामध्ये लहानपणापासून रुजले. अनेकांना क्रिकेट फक्त खेळ वाटतो, पण सोहमसाठी क्रिकेट म्हणजे भावना. मैदानावरचे क्षण, चढ उतार आणि त्या सगळ्यातून एक कथा तयार होत जाणं, हे त्यांना खूप लहानपणापासूनच जाणवत होतं. याच निरीक्षण शक्तीमुळे नंतर ते एक उत्कृष्ट समालोचक झाले. सोहम यांच्या करिअरची पहिली मोठी सुरुवात झाली रेडिओवर. रेडिओ हा एक जादुई माध्यम आहे. श्रोत्याला तुमचा चेहरा दिसत नाही, पण तुमचा आवाज, तुमची ऊर्जा आणि तुमचे शब्द त्याला थेट जोडतात. रेडिओ जॉकी म्हणून काम करताना सोहम यांनी शेकडो शोज केले. लोक हसले, काही विचारात पडले, काही भावूक झाले आणि या प्रवासात त्यांच्या आवाजात एक वेगळा आत्मविश्वास तयार झाला. तिथे त्यांनी शिकलं, कधी थांबायचं, कधी बोलायचं आणि कधी शांत राहणं हे जास्त प्रभावी असतं. 2020 जग थांबलं होतं. लोक घरात बंद, ऑफिसेस, खेळ, मनोरंजन सगळं ठप्प. अशा वेळी अनेकांना त्यांच्या आयुष्यात नवीन दिशा मिळाली. सोहम ह्यांच्याही बाबतीत तेच घडले. त्यांनी त्यांचा पहिला व्हिडिओ बनवला. सोप्या मराठीत, स्पष्ट निरीक्षणं आणि विनोदी सादरीकरण. आणि फक्त काही दिवसात लोकांनी त्यांना मनापासून स्वीकारलं, कारण मराठीत असा कंटेंट होतच नव्हता. मराठी मनोरंजनात रोस्टिंग हा प्रकार अजून नवाच होता. लोकांना हलक्या फुलक्या टोचून बोलणं आवडत होतं, पण व्यवस्थित रिसर्च, अचूक टायमिंग आणि चोख विश्लेषणासोबत रोस्टिंग हे फार कमी लोक करू शकत होते. सोहम यांनी मराठी मालिकांवर, चित्रपटांवर आणि सोशल मीडिया ट्रेंड्सवर केलेली रोस्टिंग हा केवळ विनोद नव्हता. ही होती समाजातील विसंगतींची आरशातली प्रतिमा. कधी गोष्टींवर खिल्ली, तर कधी तर्कशुद्ध टीका आणि कधी सरळसोट प्रामाणिक मतं. त्यांच्या व्हिडिओंमध्ये लोकांना स्वतःचा आवाज ऐकू येत होता आणि म्हणून हे फक्त फनी नव्हते, ते रिलेटेबल होते. पण येथेच सोहम इतर क्रिएटर्सपेक्षा वेगळे ठरले. ते फक्त मनोरंजनात अडकून राहिले नाहीत. भारतातील गंभीर समस्या, सामाजिक चळवळी, इतिहासातील महत्त्वाच्या घटना आणि जनतेच्या मनात खदखदणारे प्रश्न, या सर्वांवर सोहम यांनी खुलेपणाने, निसंकोचपणे आणि तथ्यांसह बोलायला सुरुवात केली. ध्रुव राठी हिंदीमध्ये जे करतात तेच सोहम यांनी मराठीमध्ये केलं, फक्त आपल्या शैलीने. लाखो फॉलोअर्स, व्हिडिओ व्हायरल आणि कमेंट सेक्शनमध्ये हजारो प्रतिक्रिया. मराठी प्रेक्षकांनी आर.जे. सोहमला फक्त क्रिएटर म्हणून नाही, तर आपला आवाज म्हणून स्वीकारलं. त्यांच्या व्हिडिओंची वाट पाहणारी एक कम्युनिटी तयार झाली आहे. कॉन्टेंट क्रिएशन सोबतच सोहम यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं, उद्योजकतेकडे. ते झाले क्राइप्टेक्सा ॲनालिटिक्सचे संस्थापक. डिजिटल ॲनालिटिक्सच्या क्षेत्रात तंत्रज्ञान आणि डेटा यांच्या सहाय्याने काम करणारी ही कंपनी सोहम यांच्या बहुगुणी व्यक्तिमत्वाचं आणखी एक उदाहरण आहे. सोहम शहाणे एक रेडिओ जॉकी, एक क्रिकेट समालोचक, एक कंटेंट क्रिएटर आणि एक उद्योजक. त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण केली आहे, जिथे विनोद आहे, परखडपणा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा आहे. मराठी डिजिटल जगात आर.जे. सोहम यांनी केवळ नाव कमावलं नाही, तर एक पिढी घडवायला सुरुवात केली आहे. जर तुम्हाला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा ऐकायला आवडत असतील, तर पुढील भागात आपण आणखी एका व्यक्तीचा प्रवास पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. ही होती आर.जे. सोहम यांची कथा, एका आवाजाची जो आजही बदल घडवत आहे.